19A वगैरे असं काय? मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट सांगतो. हम्म. कसं बघतात इकडं लामित गिमेल जो आहे ना, आपण चालू करू. मी गमारो ते डिस्ट्रीब्यूट करायला चालू केलेत स्टुडंट्सला, ज्यांनी जे अटेंड करतात. हम्म. हिब्रू मध्ये लोकांना माहिती आहे वापरायला, कारण हिब्रू मध्ये खूप लोक वापरतात. आणि त्यामध्ये पण तलमुद बावली म्हणून आहे ना? ठीक आहे. तर हा पुस्तक कसा वापरतात, याच्यामध्ये गमारामध्ये 2 पेजेस असतात. काय आलेफ आणि बेत. लांबेत दालेत हा आलेफ आहे. एक डॉट असला की त्याला बोलतात अमुद आलेफ. आणि जर 2 डॉट असतील तर त्याला बोलतात अमुद बेत. बेत. शुद्ध ओके, स्टील मिळाला बेत. काय हम्म. शुद्ध स्टील मध्ये, कारण की ते एक्सप्लेनेशनच्या प्रमाणे दाब जातात, तर ते काय करतात, त्यांनी काय केलंय, समजा आपण कुठला पेज उघडा, याच्यामध्ये इकडे पेज नंबर्स नाही आहेत. त्यामध्ये पेज नंबर्स नाही आहेत. पेज नंबर नाही आहेत. पेज नंबर नाही आहेत. तर मी जम्प करतोय टू बी टू बी टू टू 33 बी वन 33 बी 33B1. एक मिनिट. 23 हो, मी तुम्ही पण बघा याच्यामध्ये मिळते का तुम्हाला. शेवटी शेवटी आहे मग. नाही शेवटी, येस राबी. स्टार्टिंगला याच्यामध्ये सेकंड व्हॉल्यूम आहे ना, नंबर 2. नाही, माझा फर्स्ट व्हॉल्यूम आहे 30 ला संपते. ओके. मी तुम्हाला सॉरी मी सॉरी, माझ्याकडे फर्स्ट पाठवतो व्हॉल्यूम नाही. सेकंड व्हॉल्यूम नाही आहे. तुम्हाला पाठवतो शिकायसाठी. तुम्हाला ओके, शिकायला होईल. सर माझ्याकडे लास्ट आहे 30B. ओके, जेव तेच मला वाटलं. सेकंड नंबर मध्ये इकडं चालू होते 31 पासून. 31 पासून बरोबर. हे 31 31 संपते. पासून चालू होते. ओके. 31 पासून चालू होते. 30B पासून चालू होते. ऍक्च्युली 30B पासून. हे लास्ट आहे 30A. 30B खालती जो तुम्हाला आहे तिकडे चालू होते. ओके, ते नाही तुम्हाला माझ्याकडे. तुम्ही अमुद आले पण अमुद बेत तुम्ही बघा. आणि इकडं अमुद बेत मध्ये इकडं B1 जो लिहिलेला आहे ना, तुमच्याकडे आहे गमारा. तुम्ही पण रेफर करू शकता. तुम्ही बघू शकता इकडे तो 1 जो आहे ना, तो कुठून जाते माहिती का, गमारामध्ये. गमारामध्ये इकडे अशी एक लाईन आहे, अशी एक डार्क लाईन आहे. तो कोणत्या ह्याच्यात 30? मी 30 माझ्याकडे फक्त नंबर 2च आहे. फक्त मी नाही, मग जाऊ दे. त्यांनी कसा डिझाईन केलाय गमारा, हा गमारा शुभतनचा. ही जी ब्लॅक लाईन आहे ना रॉबिन, तुमच्याकडे आहे ना ब्लॅक लाईन, दिसते तुम्हाला 33B1 मध्ये. राबी, तुम्ही मला तुमचा फोटो दाखवू शकता, म्हणजे फोटो पाठवू का? व्हिडिओ, किंवा इथं दिसत नाही. तेच मला वाटलं, झूम टू ब्लड. हो, एक ब्लड लाईन दिसते. फोटो पाठवतो ग्रुप वरती, जे तुम्हाला पण दिसल, सगळ्यांना दिसल. म्हणजे मधी जे आहे ते गेमारा आहे आणि साइड मध्ये मेफरशिम आहे, करेक्ट? दोघे साइड मध्ये. कॅन पाठवतो तुम्हाला, सांगतो मी, एक्सप्लेन करतो. आणि एकदम साइड मध्ये राशी आहे. एक मिनिट फक्त पाठवतो. ओके. ओके, हे बघा. नक्की 10 गमाराचं पेज आहे ना. तर इकडं लांबीत ईमेल तुम्हाला दिसते. मी पे उघडलंय. काय मोठा नाही होऊन जास्तीच्या पेक्षा, पण बघा इकडं 33 ईमेल आहे ना, 33 ईमेल आणि 2 डॉट्स. तर इकडे तुम्हाला लाईन दिसते, ही इकडची डार्क लाईन. येस राबी. ही डार्क लाईन जी आहे ना, ती एक्सप्लेन केलेली आहे इकडे. हा फक्त सिंपल ट्रान्सलेशन आहे. ओके, हा सिंपल ट्रान्सलेशन आहे. आणि खालती कुठले युजली कुठं काय जास्ती आलाखा असेल, क्वेश्चन जर कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असेल, कुठेतरी जास्ती पॉइंट जो कुठल्या तरी मेफरेशने आणला असेल,
तर तो ते इकडे आणतात खालती. आणि हे जे ओके. नंबर्स आहेत ते रेफरन्स सारखे आहेत वरती. ते इकडे जे आहे सेम वर्ड जे आहेत इकडे, म्हणजे समजा इकडे लिहिलं आहे, पहिला इकडे वरती लिहिलं आहे अमाले रवीनाले राबा, तिकडेच लिहितात इकडे सेड रवीना, रवीना सेड टू राग. कोण दिसतो तुम्हाला इकडे? बघा इकडे येस राबी. इकडे लिहिलेलं आहे. ते हिब्रू आणतात पहिले आणि ते हिब्रू वर्डचं लिटरल ट्रान्सलेशन करतात आणि मग हे जे बोल्ड नाही आहे तो त्यांचा म्हणजे त्यांचा एक्सप्लेनेशन आहे त्या बोल्ड शब्दांचा. ओके. आज मग तुम्ही जर पुढचा पेज टर्न केला तर तुम्हाला परत दिसेल ब्लॅक लाईन जी आहे तेवढा पोर्शन त्याच्या करस्पॉन्डिंग पेज वरती त्यांनी तो असं एक्सप्लेन केलाय. जे इकडं गमारामध्ये तुम्ही येऊ शकता तो B1 B2 जे लिहिलेलं आहे म्हणजे बी जो आहे 33 बी चा जो पेज आहे तो डिवायडेड आहे इंटू ऍटलीस्ट 4-5 पेजेस मध्ये डिवाइड करतात शुद्धस्टीन मध्ये. त्यामुळे जर नॉर्मल गमारा आहे तो ते समजा 1 ट्रॅकेट मध्ये 63 पेजेस मध्ये बसते आणि खूप सारे मेफर्शिंग वगैरे आहेत. तो शुद्धस्टीन मध्ये त्याचे 2 ट्रॅकेट केला तरी पण त्याचे मेफर्शिंग पण नाही टाकू शकत कारण की पुढे टाकणार तुम्ही. घर भरून पुस्तकच होतील फक्त गमाराचीच. तर त्यामुळे त्यांनी फक्त लिटरल ट्रान्सलेशन आणि खालती जे जो बोल्ड मध्ये नाही आहेत हा जो एक्सप्लेनेशन आहे नगीद इकडं तो त्याचा एक्सप्लेनेशन आहे ऍज पर राशी तो त्यांचा अंडरस्टँडिंग लागतात की ओके जरी इकडे लिहिलेला असा पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की पहिले आपण असं बघितलं होतं कुठेतरी दुसरीकडे आणि त्यामुळे हा क्वेश्चन दुसरीकडनं आणलेला आहे. आणि खालती त्यांचे नोट्स आहेत, खालचे नोट्स पण आहेत ते युजली आलापच असतात. अजून कुठला स्ट्रॉंग पॉइंट असेल वगैरे त्याच्यामध्ये ते असतात. म्हणजे जे हायलाइटेड टेक्स्ट आहे त्याचा एक्सप्लेनेशन जे आहे ते खालती लिहिलं आहे मेफरशिमचा किंवा त्यांचा काही क्वेश्चन असेल किंवा त्यांचा काही आन्सर असेल तो तिथं लिहिला आहे. आपण एक्झाम्पल बघू सर, आपण एक्झाम्पल बघू याच्यामधनं एक्झाम्पल बघू. नक्की आता मी आहे 30. But then what I'm understanding is this is not fully, this is not going to be a literal translation of the entire thing that is there on the right hand side. म्हणजे जे हिब्रू मध्ये टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये जास्त असणार एज कम्पेअर्ड टू व्हॉट इज रिटन ओव्हर हियर. नाही का फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा आता आपण वापरायला चालू करू. तुम्ही बघा एक्झॅक्टली प्रत्येक सेंटेन्स जो आहे ना गमाराचा तो त्याने लिटरल ट्रान्सलेशन केलाय बोल्ड मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे नॉट बोल्ड जे आहेत इंग्लिश लेटर्स ते आहे की काय त्याचा अर्थ आहे की इन टर्म्स ऑफ गमाराच्या अंडरस्टँडिंग मध्ये, नाही की लिटरल ट्रान्सलेशन. गमाराचं अंडरस्टँडिंग कशाला असायला पाहिजे की तुम्ही समजा शब्द बघितला इकडे लिहिला आहे म्हणजे समजा पहिली लाईन जी आहे गमाराची आमा रवीना ले गावा बाबा इल खतम आहे आम्हाला, तर इकडं लिहिलं आहे रवीना सेड टू रावा म्हणजे ऑलरेडी त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे व्हॉट इज दी अलखा रिगार्डिंग दिस कॉन्ट्रोवर्सी. कुठली कॉन्ट्रोवर्सी? वरती बोलतात मागच्या आठवड्यामध्ये आपण शिकला ते आपण परत रिवाइज करू थोडासा, पण इकडे बोलतात की अब्दाला म्हणजे अर्लियर वी लर्न ऑफ अ कॉन्ट्रोवर्सी रिगार्डिंग अब्दाला must be recited in both in prayer or cup of wine. The Gemara considers the final halakha regarding the issue की आपण बघितलं दोन्ही ना पण गामजे बेगामजे किदुश सारखा म्हणजे जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी किदुश केला नमाजी मध्ये तरी तुम्ही घरी येऊन परत किदुश करता. तसाच हफ्दाला मध्ये पण की मुत्साई शब्दातला तुम्ही आमिदामध्ये तुम्ही हफ्दालाचं वाचला आता खोनंतानू तरी पण घरी आल्यावरती तुम्ही कोसवरती तुम्ही याईनच्या कप वरती तुम्ही हफ्दाला केली पाहिजे. हे मागच्या वेळेचा आपला डिस्कशन होता त्यामध्ये आपण तिकडं कॉन्ट्रोवर्सीज बघितलं ना कितीतरी आपण नाका पेज मध्ये तिकडे हेच होता हे होतं असं हे होतं तसं आणि फायनली आपण हाला खाणला नाही की दुसरं विजेव तर तो कंटिन्युएशन जो आहे तो आता इकडे ह्या सुगियामध्ये. त्यामुळे की तुम्हाला जसं काय ऍज इफ इंट्रोडक्शन देते खालती पण जर तुम्ही बघाल तर बोलतात इट इमर्जेस फ्रॉम द मिशना देयर टू व्ह्यूज रिगार्डिंग द करेक्ट प्लेस टू रिसाइड अब्दाला बकुले बकुल. तर ते तुमचं काय अंडरस्टँडिंग सांगतात आणि मग नंतर सांगतात खालती जो आहे समजा इकडं एक्सप्लेनेशन आहे
नंबर 2 नकोन 2 नंबर मध्ये खालती नोट्स मध्ये लिहिलं आहे द फोर्थ ब्लेसिंग ऑफ द शब्बात ऑन द फ्रायडे नाईट श्मोना इस्त्री इनकॉर्पोरेट्स किदुश. म्हणजे ही जी गोष्ट आहे तशी तुम्हाला मी सांगितली आता काय जशी डायरेक्ट सांगितली जसं किदुशला करतो तसा सेम एक्सप्लेनेशन आहे इकडे पण द फोर्थ ब्लेसिंग ऑन द फ्रायडे नाईट इनकॉर्पोरेट्स किदुश सायंटिफिकेशन ऑफ द डे. ऑफ कोर्स किदुश रिसाइडेड अगेन ऑन द फ्रायडे नाईट ओव्हर द कप ऑफ वाईन. अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो दोघांना पण भाऊ कसे तुम्ही आहात. राशी लिहितात बेरक्यावत मध्ये लिहिला आहे बेरक्यावत मध्ये लिहिला आहे टिकणे लेखा खावेर टिकणे लेखा खावेर म्हणजे आपण अंडरस्टँडिंग मध्ये बोलतो की टिकणे लेखा खावेर म्हणजे तुझं मित्र विकत घे. कसं काय मित्र विकत घेतात तर बोलतात की तुझा मित्र केन असे लेखा राव टिकणे लेखा खावेर. मिशनामध्ये लिहिलाय पेरक्यावत मध्ये असे लेखा राव राव जो आहे तो तुला स्वतः तो राव जो आहे तुला राव करायला पाहिजे माझे राव करायला पाहिजे तुला ऐकायला पाहिजे तुला प्रश्न विचारायला पाहिजे जिकडे तुला प्रॉब्लेम आहे तू त्याच्या समोर आणतोस वगैरे आणि असे लेखा राव त्याच्यासाठी तू असे तुला काम करायला. पण खावेर जो आहे तुझा मित्र जर करायचा आहे तर काय बोलते की मला काय बोलतात मिशना बोलते टिकणे लेखा खावेर तुला तुला विकत घ्यायला लागेल. सॉरी विकत कसं घेतात खावेर तर बोलतात कसं विकत घ्यायचं माहितीये तुम्हाला त्याच्यासाठी टाइम द्यायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही टाइम द्यायला पाहिजे तुम्ही त्याला त्याच्यावर जाऊन खायला पाहिजे जायला पाहिजे त्याला गिफ्ट घ्यायला पाहिजे ते करायला पाहिजे टाइम त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा तर तो खावेर होईल. राशी लिहितात टिकणे लेखा खावेर बोलतात बाय युअर सेल्फ अ पेन 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 पेन्सिल नोट्स करायसाठी आता तो तुझा खावेर आहे तो तुम्ही त्याला विकत घेता दुकानामध्ये जाऊन 700 मध्ये तुम्ही त्याचा पेन्सिल घेता त्याचे तुम्ही लीड्स घेता आणि त्याला बोलतो टिकणे लेखा खावेर तुझा फ्रेंड जो आहे तुझा पेन्सिल आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा शिकता गमारा अफिलू नववी पण नववी पण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे बुक्स असतील काय इम्पॉसिबल आहे एवढी अमाऊंट आहे एवढी अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये मी बघितलं माझं एथखाईनचं पुस्तक पण माझी गमारातून बघायला पाहिजे खूप 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 भरलेले असते सगळे पॉईंट्स लिहिले छोटे 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 अक्षरामध्ये आणि ते पण सगळे विसरले जातात. तुम्ही आता बघा आता मी आता नवीन चालू केलंय इशायाहूचा पुस्तक पहिल्याच ह्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि त्याबद्दल बोललो पण नाही. कधीतरी जेव्हा परत तुम्ही रिवाइज करा हे करा ते करा त्या गोष्टी परत जा तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग येते ते लिहायला पाहिजे. तो एक गोष्ट याच्यामध्ये आहे की एक गोष्ट जी आहे की त्याच्यामध्ये लिहिलं आहे गिमारमध्ये लिहिलं आहे अश्य मिशे बा लेखान तलमुदो बे यादो काय लिहिलं आहे बोलतात ग्रेट आहे पर्सन ग्रेट इज द पर्सन और ब्लेस्ड इज द पर्सन मुस्काम हिअर म्हणजे ह्या वर्ल्ड मध्ये तो आलाय आणि तलमुदो बेयादो तलमूद त्याचा तलमूद जो आहे त्याच्या हातामध्ये म्हणजे तलमूद बेयादो बोलू शकतो तलमूद त्याच्या हातामध्ये आहे म्हणजे त्याला सगळे मारोत माहिती आहे कुठं काय लिहिलंय कसं काय लिहिलंय. लिहितात मेफर्शिम तलमुदो बेयादोचा अर्थ असा आहे की त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये नोट्स लिहिल्या त्याच्या हातामध्ये त्याचा स्वतः तलमूद आहे. तलमूद जो आहे तो तलमूद आहे कळाली तलमूद बाबली तलमूद उशालमी सगळ्यांचा आपल्या ज्युइश नेशनचा पण तुझा तलमूद जो आहे तो तुझ्या हातामध्ये आहे का म्हणजे नाही बोलते नोट्स जो माणूस घेते कम्प्युटरवरती तर नाही तुला नोट्स घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं मी काहीतरी शिवमध्ये बोलली होती की लिहितात रबेनो रिझाल तू जेवढे ड्रॉप्स लिहितो पेन्सिलचे पेनचे इंक लिहितात काय पण ऑब्विसली पेन्सिल पण ते ड्रॉप्स तेवढं जे तू इंक टाकलीस ते ड्रॉप्स रेक्टिफाय करतात दुसरे ड्रॉप्स जे माणसाने सांडले विदाउट इंटेन्शन विदाउट मिचवा त्याच्यासाठी त्याचे जे ड्रॉप्स आहेत ते तिकडं रिपेअर करतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की माणूस पेन्सिल घेते पेन घेते आणि तो नोट्स करते आणि ऑब्विसली एवढं चांगला त्यांनी काम केलंय केन गमाराचं जो काम आहे ट्रिमेंडस केन गमारा त्याच्यावरती समजायचं सिंपल त्याचा शात समजून घेणं पण सिंपल आहे पण तो ट्रान्सलेट करून तो साध्या माणसाला का रे तो ट्रान्सलेट केलाय तो नाही ट्रान्सलेट केलाय यशिवोच्या बखोरींसाठी यशिवोच्या बॉईजसाठी त्यांना जरी त्यांना बोलायला नसेल हिब्रू त्यांना शिकायला येते गमारा कारण की लहानपणापासून ते गमारा शिकतात 5वी 6वी पासून ते गमारा चालू करतात शिकायला सिंपल गमारो कुठले सिंपल गमारोत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आपल्या याच्यात आहेत मस्कत ग्राफ इज नॉट सिंपल ज्याला कोणाला वाटत की सिंपल पहिली मस्कत आहे इझी आहे इट्स नॉट इझी
मसकत बराखत इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. बघितलं आपण किती हलाखत बघितली. आपण बघू पुढच्या वेळेला जेव्हा आपण येऊ बराखतच्या हलाखत मध्ये तिकडे आपण बघू किती वेळ किती आपल्याला डोकं फोडायला लागणार आहे जेव्हा आपण येऊ 35 पेज पासून. जेव्हा आपण येऊ गमारोच्या हलाखतचे कैसात मी बखीन काय राबिया किंवाची ती शीता आहे ते आपण बघू. पण हा जो काम केलाय तो ज्या लोकांना पॉसिबल नव्हता गमारा शिकायला, कारण की पहिल्या दिवसांमध्ये जुन्या दिवसांमध्ये गमारा फक्त होतं तलमिदे खाखामी म्हणजे जे जे दिवसभर बसून शिकतात लोक त्यांच्यासाठी होतं, नाही की साध्या माणसासाठी होता. त्याला कुठं कुठं राब शिवर द्यायचे छोटे छोटे गमारोचे आणि कधीतरी जे आलाखोत शिकायचे लोक मित्राशिम शिकायचे, नाक शिकायचे, तेलीम वाचायचे, ज्वार वाचायचे आणि देव. पण हा जो काम ज्यांनी केलाय तो सगळ्यांच्या हातामध्ये तलमूद शिकायची कपॅसिटी द्यायच्यासाठी त्यांनी हा काम केलाय. इट्स अ व्हेरी व्हॅल्युएबल वर्क. आणि अख्खाच्या अख्खा शास म्हणजे कुठली पण मसके तुम्हाला शिकायची आहे तुम्ही उघडू शकता. मसकेत आहेत गीतीन, यमोद, इरोवीन हे मसके डिफिकल्ट मसके आहेत. अफिलू जे शिकतात ते पण शक्यतो ठेवतात ऍट अ लेटर एज जेव्हा त्यांना खूप एक्सपिरियन्स शिकायचा त्याच्यामध्ये. पण आता कोणाला पाहिजे 2 वर्ष शिकते गमारा येऊ शकते, घेऊ शकते बुक ट्रान्सलेशन बघू शकते, समजू शकते क्वेश्चन आणि कंटिन्यू करू शकते. व्हेरी व्हेरी गुड बुक. याचा उपयोग केला पाहिजे. कॅन ऑब्व्हियसली पुस्तकं जेव्हा आपण हातामध्ये घेतो की नाही गोष्ट युजली बोलायला नाही पाहिजे, नाही लोक डिसहार्टन होतील पुस्तकं घ्यायला. कारण पुस्तक जो आहे तर तुम्ही त्याला वापरला तर त्याचा तुम्ही यूज केला, पण जर तुम्ही त्याला फक्त बुकशेल्फ मध्ये ठेवला तर तो जसा काय किडनॅप केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे तो किडनॅप तो हॉस्टेज म्हणून आहे का, की जर तो तुम्ही असता येशिवामध्ये कुठे बेतकेनेसेस मध्ये कधीतरी त्याला उघडून कोणीतरी त्याचा अभ्यास केला असता. तर हॉस्टेजेस नका पकडू पुस्तकांना. याला तुम्ही नाही वाचतात पुस्तकं, तुमचा नाही अभ्यास आहे त्याच्यामध्ये देऊन टाका बेतकेनेसेस मध्ये, तिकडे तरी वाचतील कोणतरी. पण पुस्तकं आपण विकत घेतो आपल्या अभ्यासासाठी आणि हा आपला ओला माबा आहे. की तुम्हाला माझ्या घरी आले होते बघितलं होतं माझ्या घरी पुस्तकं आणि सगळी पुस्तकं फक्त यूज मध्ये आहेत. कुठं कोण जरी मी नाही वापरत कोणते दुसरा वापरते ते करते नाही सगळी पुस्तकं एका वेळेला, पण काय मधनं चालू असतं. असं पाहिजे म्हणजे यूज पाहिजे पुस्तकांचा. काय त्यांना हॉस्टेज घेऊन त्याचा काय उपयोग नाही. तर आपण चालू करू. क्वेश्चन आहे तुम्हाला काय अजून क्लिअर आहे? क्लिअर आहे. Yes, yes. रिझर्वेशन अंकल तुम्हाला पाठवतो. कॅन रिझर्वेशन तुम्हाला पण दिल्लीमध्ये तुम्हाला पाठवतो शाहरुखकडनं. रिझर्वेशन तुम्ही पण चालू करा. असे किती आहेत? पण एक माझ्याकडे एक आहे, तुम्ही आता देता ते दुसरं आहे, अजून पण आहेत त्यानंतरचं पण नाही हा सेकंड पार्ट जो आहे तो लास्ट पार्ट आहे म्हणजे अख्खा लास्ट लास्ट आहे. रिमेनिंग पार्ट आहे की महाराज कॅन पराखोचा. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट बस. तर सेकंड तुमच्याकडे पण होईल आणि मग तुम्ही पण चालू कराल नोट्स घ्यायला वगैरे. आपण चालू करू. आपण इकडे मागच्या वेळेला थांबलो होतो तिकडे. आपण मागच्या वेळेला आलो होतो इथपर्यंत या 2 पॉइंट पर्यंत 33 शूटिंग स्क्रीन मध्ये 33-1 आहे मला वाटतं ना. 33-1 या 2 पॉइंट मध्ये आपण बघितला होता. हो खबा अभी खाना דיברנו על להשתמש עד עכשיו, כאילו איך משתמשים בשוטינג. אתה באמת बोललो की शूटिंग कसा वापरतात म्हणजे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तो वापर गमारत नाहीये. ते आम्ही बघितला आणि खूप चांगला काम आहे, हिस्टॉरिकल वर्क आहे, त्यांनी तो काम केलं. इथं मागच्या वेळेला आपण डिस्कशन मध्ये बघितला होता की मुचाय शब्दातला अब्दालाची बराखा कुठं करायची आणि कुठं काय आलाखा आहे. आलाखामध्ये आपण बघितला की अल्टिमेटली मतं आपण बघितली. गमारामध्ये 3 मतं आहेत. हो तुम्ही करता बराखा एक्स्ट्रा याच्यामध्ये कोणी नदात मध्ये ओ तुम्ही आणता और तुम्ही करता कोसवरती ओ तुम्ही करता मोदीम मध्ये. मोदीमची जी मत आहे ती आपण मागच्या वेळेला नाही बघितली होती, ती आज आपण बघू. थोडा चालू करू आपण थोड्या 1-2 मिनिटांमध्ये आणि तिकडे आपण आलाखा आणू. योम तो जेव्हा शब्दाच्या नंतर चालू होते तेव्हा आपण काय बराखा करतो, कुठं आपण बराखा करतो त्याचा आपण आज बघू.
पण बेंताईम आपण मागच्या वेळेला जो डिस्कशन बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितला होता की अंचेकिनेस तकदोला जेव्हा सनेद्रीन आले, सनेद्रीन अंचेकिनेस तकदोला जेव्हा परत आले एक्झाईल मधनं, तेव्हा त्यांनी बरखोत, किदुशोत, अब्दालोत हे सगळं जे आहे ते त्यांनी आपल्याकडे लिहिला. अमिदा पण त्यांनी लिहिले, बरखोत त्यांनी लिहिले. आणि तिकडं बघितलं की त्यांनी टाकली खोनेना दात मध्ये बराखा टाकली. नाही रब्बी हकीवा सारखी रब्बी हकीवा ते बोलतात सेपरेट बराखा बोलायची. म्हणजे तुम्ही खोनेना दातच्या पहिले तुम्ही बराखा बोलतात भाऊ खता असेल अमब्दील बेन कोदेश लखोत बराखा, जसं आपण ग्लास वरती बोलतो तसं. तर रबानान बोलतात नाही खोनेना दात मध्ये, आणि बोलतात की पहिले त्यांनी बराखा केली अमिदामध्ये, नंतर त्यांनी बराखा केली कोसवरती, ग्लासवरती, आणि त्याच्यानंतर नंतर टाकला की दोन्हीकडे करायचे. नंतर तिकडे आपण ओपिनियन्स बघितले, आज इकडे विसरला तर तिकडे विसरला, तिकडं दोन्हीकडे विसरला तो खोजेरला स्ने, म्हणजे तो परत जाते आणि बराखा करते आणि कोसवरती पण करते. बोलतात तिकडं वा एवढे मला तुम्ही ओपिनियन सांगितलं, मला कन्फ्युज झाला. हलाखा काय आहे? हलाखा बोलतात की जरी तू बराखा केली ह्याच्यामध्ये अमिदामध्ये, तरी तू परत घरी येऊन कोसवरती बराखा करतोस अब्दलाची, जसा किदुसची बराखा आपण करतो. किदुसला जसं आपण बराखा आपण अमिदामध्ये बोलतो आणि त्यानंतर आता किदाशता, आणि नंतर घरी येऊन आपण फुल किदुश करतो मेकदेश शबात, तसाच आला काय अब्दालासारखा एक्झॅक्टली. तो आणि त्याच्यामध्ये आपण अजून आपण ऍड केला की अब्दालाच्या पहिले त्याला शुखान अरुत मधनं पाणी प्यायला अलाउड आहे, फक्त पाणी त्याला गरज असेल तर. कबालामधनं बोलतात अपिलू पाणी पण नाही. अब्दालाच्या पहिले पाणी पण अलाउड नाही, त्याच्यामुळे ती निशामा गेलेली आहे. तो जसा पॉवर देते बॅड फोर्सेसला. तो कसं इथपर्यंत आपण कंटिन्यू करू सेकंड पार्ट गमाराचा. गमारामध्ये लिहिलंय रबी झेरा हवा रखीब खामरा हवा का शकील व अझील रबी खिया बारवीन बतरे. बोलतात तिकडे काय झाला, तर रबी झेरा गाढवावरनं चालले होते, व्यावा का शकील व अझील रबी खिया, आणि ते तिकडे जात असताना रबी खिया बारवीन त्यांच्या मागे मागे चालले होते आले. אמר ודאי דאמירתו משמי דרבי יוחנन. बोलतात ही जी गोष्ट आपण शिकली ती नक्कीच रबी योहानांनी शिकली. משמי रबी योहानन बोलतात הלכה כרבי אליעזר. הלכה כרבי אליעזר, ही जी गोष्ट आहे הלכה כרבי אליעזר ביום טוב שחל להיות בשבת. ही गोष्ट आहे तुम्ही नक्कीच रबी योहाननच्या नावाने शिकली असेल की हलाखा जो आहे तो रबी एलिएझर सारखा आहे, योम तो शेखाल लियोत अखार शबात, म्हणजे शबात सुटल्यानंतर मोचाई शबातला चालू होते योम तो. नक्कीच हलाखा जो आहे तो रबी एलिएझर आहे आणि रबी योहानने सांगितलं असेल. मारले इन बोलतात काय नाखोन, बेमेत ही गोष्ट झाली, बेमेत असं आहे. हलाखा बोलतात हलाखा विखला दिपली के, बोलतात काय झालं इकडे, बोलतात जेव्हा चालू झाला जेव्हा लिहिलाय तिकडे हलाखा, म्हणजे आपण मागच्या वेळेची मिशना नाही उघडली मी तो, पण तुम्ही जर एक पेज टर्न केला तर तुम्हाला मिशनामध्ये दिसल की मिशनामध्ये तिकडे लिहिलाय 33A मध्ये लिहिलंय मतनी बोल्ड लेटर्स मध्ये तिकडे लिहिलंय मखरिझीन गभोत अक्षमीम בתחיית המתים, आणि त्याच्यानंतर लिहिलंय בשאלה בברכת השנים והבדלה בכונן הדעת, आणि त्यानंतर ह्या ओपिनियनचा ही पहिली ओपिनियन आहे रबानांची. रबी अकिबा ओमरा ברכה רביעית, फोर्थ बराखा त्यांनी बोलायला पाहिजे बिफने आचमा. रबी एलाझर ओमेर बेओदा, म्हणजे इकडे जो रबी एलाझर आणलाय हलाखा की रबी एलिएझर रबी योहाननने सांगितलं होतं. रबी योहानन सांगितलं हलाखा की रबी एलिएझर, बोलतात नक्कीच असं सांगितलंय. बोलतात इकडे बोलतात बियॉम तो शेखाल लियोत बेशबात, रबी एलिएझरची मत आहे ओदामध्ये बोलायची बराखा अब्दालाची, ती बराखा ओदामध्ये बोलायची,
राबी एलिएझरची मत आहे ती नक्कीच राबी योहानानी सांगितली असेल. बोलतात इन केन नाखोन बेमेत त्यांनी सांगितली आम्हाला. बोलतात अलखा म्हणजे लिहिलाय हा शब्द अलखा. अलखा लिहिल्याबरोबर मला काय समजते, मला समजते की दुसरी लोक जी आहेत ती त्याच्यावरती डिस्प्यूट करतात, तो मखलोकेत आहे. समजा जर अलखा नाही लिहिला असता आणि त्यांनी लिहिला असता कॅन जो अलखा के राबी एलिएझर त्याच्यावरती मला काय सांगायची गरज पडली अलखा असा आहे, कारण की दुसरं ओपिनियन जाईल त्याच्यामध्ये अलखा असा नाही आहे. पण त्यामुळे मी सांगतो की केन अलखा असा आहे. जर तुम्हाला मी सांगितलं की शबातला बत्त्या लावायला अलाउड नाहीये, मग अलखा काय आहे, माझा अलखा जे अलखा आहे अलाउड नाहीये काय, पण कोण बोलतो नाही पण त्यामध्ये जर लेड असेल तर ते रबाना अलाउड नाहीये, नको म्हणजे अलखा बोलतो त्याच्यामध्ये इकडे नक्कीच मखलोक येते. का सांगितलं बोलतात अलखा, तर अलखा सांगितला म्हणजे तो शब्द लिहिला या मामामध्ये की अलखा लागायला सांगतात. हलखा म्हणजे सांगितलं मिखलाल. मिखलाल म्हणजे जेव्हा आपण लिहिला हलखा मिखलाल ते प्लीगे, मला समजते इकडनं की एक मिनिट मी स्टुडंट्स मध्ये बघतो कसा लिहिलाय काय स्थान सखरणूत म्हणजे इन्क्विजिट म्हणजे फक्त बघायसाठी त्यांनी कसा लिहिलाय ते मी मला हे करल. इकडे लिहिला आहे कॅन blessing of thanksgiving really, so something else. तर बोलतात तिकडे रबी एलिएझर की यom tov v'shabbat כן. מכלל דפליגי to assert the halakha follows רבי אליעזר כן implies the sages. נכון. זהו. बोलतात तिकडे की हलाखा लिहिलाय, हलाखा शूभ इकडे फक्त वाचला तर शब्द लिहिलाय अलखा, त्याचा अर्थ आहे की दुसरी लोक जे आहेत त्यांच्यासारखा अलखा नाहीये आणि तिकडे तुम्ही हे करू शकता, तुम्ही तिकडे त्यामुळे मला समजतं की दुसरे ओपिनियन्स पण आहेत. म्हणजे राबी एलिएझर सारखं जरी अलखा राबी योहाना बोलतात पण ओपिनियन्स आहेत दुसऱ्या सेजेसचे, दुसरे जे खाखामे आहेत त्यांचे की तुम्हाला दुसरा अलखा. अजून एक मी गोष्ट सांगतो, हा जो गमारा जो आहे जो आपल्याला मिळालाय तुमच्या सगळ्यांकडे असेल तो गमारा, हा ट्रॅव्हल व्हर्जन बोलतात. का, कारण की हा छोटा आहे. हे तुम्ही ऍक्च्युली त्याला तुम्ही बसमध्ये पण घेऊन जाऊ शकता. माझ्या डॅडीने मला दाखवलं बसमध्ये येते असं खेन भाऊ कसे, पण तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्ही गमारा घेऊन जाऊ शकता. छोटासा गमारा, छोटीशी बुक आहे, 150 ग्रॅम्स. ट्रॅव्हल मध्ये पण तुम्ही शिकू शकता. तो समजला इथपर्यंत अलखा मिखलाल दे प्लीगे क्लाल दे प्लीगे बोलतात वेला प्लीगे हा प्लीगे रबानान बोलतात. जर तुम्ही बोलला की नाही त्याच्यावरती मखलोक येत आहे, पण अरे नक्कीच इकडे मखलोक येत आहे रबानांचा, कारण की रबानान बोलतात मध्ये कुठं बोलतात कोणे न दात मध्ये बोलतात. इकडं ऑब्विसली इकडं मखलोक त्याच्या गोष्टीमध्ये नक्कीच आहे. बघा अलखा मिखलाल दे प्लीगे वेला प्लीगे हा प्लीगे बोलतात नाही मखलोकेत जो आहे तो त्यांच्यामध्येच आहे फक्त रबानांमध्ये. אימר דפליגי רבנן בשאר ימות השנה ביום טוב שחל להיות אחר שבת מפליגי. बोलतात इकडे काय, इकडे कसं वाचायला पाहिजे, बोलतात इकडे बोलतात तुम्ही वाचायला पाहिजे, इकडे तुम्ही सांगायला पाहिजे क्या बोलतात. इकडे बोलतात मखलोकेत आहे, मखलोकेत बोलतात काय मखलोकेत आहे. जो मखलोकेत जो आहे तो फक्त यमोता शनामध्ये आहे, म्हणजे बाकीचे दिवस याच्यामध्ये मखलोकेत आहे. पण शब्बात जो आला योम तोफच्या नंतर एन मखलोक आहे, सगळे तिकडं अलखा जो आहे तो रबी एलिएझर सारखा आहे. इकडे आपण बघून बोलतात इकडे योम तोफ शेखाल लियोत आखा शब्बात मी प्लीगे, कोणीच त्यांच्यावरती मखलोकेत नाही घेतला. रबी एलिएझर मध्ये अलखा जो आहे तो रबी एलिएझर सारखा आहे. जेव्हा शब्बात येते, जेव्हा योम तोफ येते शब्बातच्या नंतर, बोलतात इकडे हा प्लीगे रबी अकिवा, आपण बोलतो रबी अकिवा प्रत्येक वेळेला बोलतो बराखा सेपरेट बोलायला पाहिजे. जरी तुम्ही आले आणि तुम्ही मला सांगितला की अरे जो मखलोकेत जो आपण बघितला मिशनामध्ये तो कुठे आला, तो आला मिशनामध्ये मखलोकेत यमीन नॉर्मल योम, जेव्हा योम तोफच्या नंतर खोल चालू होते तेव्हा तिकडे मखलोकेत आहे की रबी एलिएझर बोलतात की तुम्ही अब्दालाची बराखा जी आहे ती तुम्ही मुदीम मध्ये बोलायला पाहिजे.
आणि तिकडं बेमेत मखलोकेत आहे. पण जेव्हा शब्बातच्या नंतर योम तोब येते तेव्हा मखलोकेत नाही. रबाना लोक त्याच्यावरती मखलोकेत नाही करत. हा प्लीग आहे, मी प्लीग आहे बोलतोय, कोण नाही मखलोक. रबी एलेझर सारखा आला का बोलतात. तरी पण अजून प्रॉब्लेम आहे का, कारण की रबी अकिवानी काय सांगितला, जेव्हा पण शब्बात सुटते, जेव्हा पण शब्बात संपते तेव्हा तिकडे बराखा तुम्ही एक्स्ट्रा बराखा तुम्ही वाचता आणि तिकडं तुम्ही तुमचा हे करता, तुम्ही तिकडे तुमचा तुम्ही नवीन बराखा वाटतो. म्हणजे तो जरी रबाना लोकांचा मखलोकेत नसला रबी एलियाचा बरोबर, तरी रबी अकिवाचा काय मखलोकेत आहे. रबी अकिवा बोलतात नवीन बराखा प्रत्येक मोचाई शब्दातला, आणि रबी एलाझार बोलतात नाही मोदीम मधी. त्यामुळे बोलतात मखलोकेत नक्कीच आहे तिकडे. बोलतात मी प्लीग आहे, हा प्लीग आहे अबी अकिवा, बोलतात मी प्लीग आहे, हा अबी अकिवा प्लीग आहे. अबी अकिवाचं मखलोकेत त्यांच्या बरोबर आहे. बोलतात आ तू खोल शना कुला मी अवदिनान के रबी अकिवा. बोलतात स्लिखा, नाही मला समजते. अख्खा वर्ष आपण जेव्हा आलाखा आपण सांगतो रबी अकिवा सारखा मा पितो नाही, आपण नाही सांगतो. आता नंतर आपण येऊन सांगायला चालू करू की हा रबी अकिवा त्यांचा मखलोकेत आहे. ऑब्विसली आलाखा जो आहे तो आलाखा राहते. अफिलू शब्दात जो चालू होते मोचा योम तो चालू होते मोठ्या शब्दातला का, कारण की वर्षभर आपण आलाखा नाही करत. आता तुम्ही मला सांगता रबी अकिवा सारखा आलाखा नाही होऊ शकत. आलाखा जो आहे तो अदायन आलाखा राहते रबी अकिवा सारखा. देहास्ता हस्ता निकू बेनावीद कवते कोल शना कुला. बोलतात त्या का, कारण की बोलतात देहास्ता म्हणजे आता आपण येऊ आणि रबी अकिवा सगळं करू. कबते कोल शना कुला बोलतात परत जो आलाखा जो आहे तो रबी अकिवाचा जो आहे तो पण आपण वर्षभर आपण करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आपण आलाखा नाही सांगणार. माहित आहे आम्हाला अवदिनान की रबी अकिवा. बोलतात मग का आपण नाही करत रबी अकिवा सारखा. माहित आहे आम्हाला अवदिनान की रबी अकिवा. דתימני שרי תיקון תשרי לא תיקון. הכנה משב תיקון תימני לא תיקנו. बोलतात काय बोलतात इकडे, रबी अकिवाचा मखलोकेत, रबी अकिवांचं ओपिनियन त्याप्रमाणे आपण काय बोललो की चौथी बराखा एक्स्ट्रा ऍड करतो आपण बराखामध्ये. रबी अकिवाची मत प्रमाणे बोलतोय आपण की त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि नवीन बराखा ऍड करता. त्यामुळे काय बराखा तिकडे काय होते, बोलतात तिकडं होते की तिकडं आपण 19 बराखात केल्या आणि जेव्हा आपण आलो आणि जेव्हा सनेद्री सद्दोला जेव्हा त्याला आमिदा लिहिला तेव्हा त्यांनी 18 बराखत लिहिल्या. ऑब्विसली त्याच्यामुळे आपण नाही होऊ शकते. त्यामुळे आपण वर्षभर रबी अकिवा सारखा आलाखा नाही लिहिली. परत एकदा वाचतो, इकडे लिहिलाय बोलतात इकडे माहित आहे लो अवदिनान की रबी अकिवा. का रबी अकिवा सारखा आपण आलाखा नाही सांगत अख्ख्या वर्षभर. ते तीमने सागरे म्हणजे 18 बराखोत तिकून त्यांनी तो जो तकानूत केले ते होते 18 बराखोत. तसरे ला तिकून, तसरे म्हणजे 19 बराखोत जाय तो त्यांनी नाही टाकला. हा खनामी शाब तिकून तिमनी लो तिकोन. बोलतात इकडं पण 8 बराखोत जे आहेत लो तिकोन. हा खनामी शाब म्हणजे इकडे पण परत आला रिटर्न त्यांचा तिकून तिमनी ला तिकून. म्हणजे तो काउंटिंग मध्ये तो जो येते तो काउंटिंग मध्ये तो चेंज नको व्हायला म्हणून इकडं पण मोत्या शब्दाच्या नंतर जेव्हा योमतोब येते तेव्हा पण आपण तिकडे ऍडिशनल बराखा आपण नाही टाकणार, कारण की तो काउंट जो अंशकनेस गदोलाने तो टाकला तो मिस आउट होते रबी अकिवा सारखा जर आपण आलाखा केला तर. इथपर्यंत बोलतात. त्यामुळे आपण रबी अकिवा नाही. म्हणजे कोणाची ओपिनियन राहिली, बोलतात रबी एलाझार आणि खमीम लोक जे आहेत ते त्यांच्यामध्ये मखलोकेत नाही करत. जेव्हा शबात येते मोत्या शबातला, जेव्हा योम तो येते मोत्या शबातला तेव्हा आम्हाला ला वालाखा इतमार एला मतीन इतमार. तो ही जी गोष्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि बेमेत ही जी गोष्ट आहे ती जेव्हा आपण अख्रोनिम बघतो, जेव्हा आपण बघतो शुल्खान आरूखच्या नंतरचे पोस्किम, तेव्हा आपण बऱ्याच वेळेला बघू गोष्ट आणि अफिलू रिशोनी मध्ये पण आपण बघू ही गोष्ट अशी लिहिलेली आहे. लिहिलेला आहे अलाखा वेल्लो लो मोरिंका.
तर तुम्ही ऐकलं असा ही टर्म להלכה ואין מורים, אין מורים כך. तुम्ही कधी ऐकलंय? नाही? नाही रबी. म्हणजे अलखा असा आहे पण आपण नाही सांगत असा. म्हणजे अलखा आहे तर मग अलखा आहे तर अलखा सांग. मग अलखा बेन मत एन मोगीन का. तर आपण बघू ही गोष्ट पहिल्यांदा शेम आपण बघू आणि बऱ्याच वेळेला आपण बघू ऑल थ्रू आउट द शास. इकडं या ज्या आहेत त्या फाउंडेशन्स आहेत अलखामध्ये अलखा शिकायसाठी. तुम्ही बघता मस्कत बखोल किती इम्पॉर्टंट आहे अलखोतला याच्यासाठी काय. ऑब्विसली तुम्ही अलखो शिकू शकता पण ऑब्विसली या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कसे राहतील याला इनकेन तुम्ही शिकता याचा राग बरोबर त्याच्या ऑलरेडी हातामध्ये ह्या फाउंडेशन आहेत त्या ऑलरेडी आहेत. बोलतात इकडे आम्हाला लाभ अलखा इतमा म्हणजे वरती जे लिहिलंय रबी एलियाझर सारखा तो अलखा नाही लिहिलाय. तिकडे लिहिलाय मतीन. मासे मतीन इकडं ऑब्विसली אפילו רש"י पण इकडे काय नाही. טוב, מעניין מאוד. שנייה, יכול להיות שאני מסתכל לא בצד. הנה. बघतो इकडे कुठे राशी आपण बघू शकतो का. मी बेंताम आपण एक्सप्लेन करू. बेंताम मी एक्सप्लेन करतो बालपे नंतर आपण बघू राशीमध्ये पण. इकडे लिहितात जे वरती लिहिलं आहे कॅन अलखा के रबी एलाझार बोलतात. रबी योखानांनी जेव्हा सांगितला तेव्हा त्यांनी नाही सांगितला अलखा आहे. त्यांनी काय सांगितला मतीन. माझे मतीन म्हणजे बोलतात की मतून त्याच्यासारखा त्याच्या साईडला अलखा लीन होते पण अलखा त्यांच्यासारखा आहे का बोलतात नाही. रबी योखानाने नक्कीच सांगितलं नाही की अलखा त्यांच्यासारखा आहे रबी एलाझार सारखा. याला मतीन के रबी एलाझार. इकडे बघू आपण इकडे लिहितात मतीन के रबी व्यामार ले मतीन. रबी बोलतात मतीन काय बोलतात म्हणजे तिकडे लिहिलं आहे की मतीन म्हणजे त्यांच्यासारखा अलखा तो लीन आउट होतो त्यांच्यासारखा. रबी योखानान אמר मोदीन ורבי חייא בר אבא אמר נראים. बोलतात כן באמת त्यांनी जे सांगितलं त्यांनी मतीन नाही सांगितलं त्यांनी सांगितलं मोदीन आणि रबी খিয়া त्यांनी सांगितला निरीन. आपण बघू या सगळ्या गोष्टींचा अर्थ इकडे काय लिहिलाय. इकडे अलखा काय म्हणजे इकडे ऑलरेडी मी ऑलरेडी सांगतो की आपली वेळ नाही आणि मला जास्ती यांची वेळ पण नाही घ्यायची रबी उरियलची. तुम्हाला सांगतो काय लिहिलंय. बोलतात की रबी योखानाने जेव्हा अलखा सांगितलं त्याने सांगितलं मोदीम आणि जेव्हा रबी খিয়া बोलले नाही अलखा तेव्हा त्यांनी सांगितला निरईन. आणि हे जे शब्द आहे तुम्ही बघा तुम्हाला एवढे गोष्टी क्लिअर होतील बेजात हशेम जेव्हा तुम्ही याल बसाल बेत योसेफ मध्ये आणि तुम्ही बघाल की हे शब्द वापरतात मरान. मला समजा की का अलखा लिहिला मरांनी असा आणि नाही असा लिहिलाय. तिकडे तीन गोष्टी आपण ब्यालपे करू थांबू कारण की रबी ओरियल चालू येतील 2 मिनिटांमध्ये. इकडे लिहिले 3 शब्द कॅन पुढच्याला आपण बघू. यावेळेला आपण शिकलो ऑब्विसली व्हेरी इम्पॉर्टंट स्किल कॅन शूटर्स 3 वापरायची सगळ्यांकडे पण लवकरच. आपण त्या 3 गोष्टी इकडे लिहिले 3 गोष्टी अलखा दुसरा लिहिलाय मतीन तिसरा लिहिलाय मोदीम आणि चौथी गोष्ट लिहिलाय निरईन. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांच्या कोणाकडे ऑलरेडी गमारत आलेले आहेत मे बी तुम्ही नोट करा तिकडे असतील ऑलरेडी लिहिलेल्या गोष्टी. तिकडे अलखा म्हणजे आपण सगळ्यांना माहिती अलखा फायनल कन्क्लुजन जो आहे सगळ्या खखामीमचा मोस्ट ऑफ द खखामीम जे आहेत त्यांनी जो एक्सेप्ट केला विथ द प्रूफ विथ द कन्व्हिक्शन त्यांनी समजवले फाउंडेशन जे आहेत अलखोचे ज्याप्रमाणे समजवला अलखा तो झाला अलखा. त्याच्यामध्ये डिस्प्यूट्स नाहीये आणि डिस्प्यूट जो होता तो ऑलरेडी सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे तो अलखा आला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मतीन म्हणजे इकडे राशी लिहिते पुढच्या आपण बघू बेसाद शेम राशीकडे लिहितील आपण समजवतील माझे मतीनचा अर्थ आहे की समजा कोणी मला अलखा विचारला याच्यामध्ये सगळ्या लोकांसमोर 20 लोक आहेत शिवर मध्ये 50 लोक आहेत 100 लोक आहेत शिवर मध्ये अलखा तो जेव्हा सांगते अलखा तेव्हा सांगते एक गोष्ट तो सांगते अलखा आहे रबानांसारखा तुम्ही वाचता बरखा तुम्ही ऍडिशनल गोष्ट लिहिता खोनेनदात मध्ये. पण समजा जर कोण आला आणि मला प्रायव्हेटली त्यांनी मला प्रश्न विचारला तर त्याला मी सांगेन की नाही तू मोदी मध्ये वाच. त्याला बोलतात मतीन.
त्याला बोलतात मतीन. म्हणजे आलाखा जो आहे तर त्याला मी एकट्याला जेव्हा सांगीन तेव्हा त्याला मी सांगेन तू तिकडं कर, कारण खूप सारे आलाखा होत आहेत. त्यामुळे बोलतात आलाखा वेन मोहीन काख. ही कॉन्सेप्ट आहे आलाखा वेन मोहीन काख. म्हणजे आलाखा वेन मोहीन काख. जर मी सांगत असेल आलाखा सगळ्यांच्या समोर, तर मी आलाखा सांगेन दुसऱ्या ओपिनियनचा का आलाखा जो आहे त्याप्रमाणे तसं मी सांगेन. पण मला कोणी प्रश्न लिहून विचारला एकट्याने, त्याला मी सांगेन आलाखा दुसऱ्या ओपिनियनचा का. त्याला बोलतात मतीन. बोलतात आलाखा वेन मोहीन काख. त्याचा अर्थ आहे आलाखा वेन मोहीन काख. मोहीनला रब्बीम. आपण बघू हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये राशीमध्ये बेसात असेल पुढच्या मध्ये. 1 मिनिट अजून राहिलेला आहे. आपण दुसरी गोष्ट आहे त्याला बोलतात मोदीम. माझे मोदीम. मोदीम म्हणजे आलाखा आहे एक्स, आणि समजा कोणी दुसरी गोष्ट केली, त्यांनी केला वाय, त्याला रब्बाना लोक जे आहेत ते त्याला बोलत नाही की तुला त्याच्यावर ते एक्सेप्ट करतात. बस ते मोदीम तू आलाखा असा आहे, पण त्यांनी दुसऱ्या गोष्टी कुठली अशी त्यांनी दुसरी गोष्ट केली, ते बोलतात बेसेद एन बाया. त्याला आपण आजारा नाही करत, त्याला आपण करेक्ट पण नाही करत. आणि निर्ईन जेव्हा बोलते आलाखामध्ये तेव्हा तिकडे गमारामध्ये जेव्हा बोलतात निर्ईन, निर्ईनचा अर्थ असा आहे की त्यांनी केला पण तो आलाखा नाहीये, पण त्याला परत आपण रिपीट नाही बोलणार, तू परत जाऊन रिपीट आलाखा कर. म्हणजे हे जे सटल डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस आहेत बोलतात आलाखा, मतीन, मोदीम आणि निरीन मध्ये त्याला तो बोलणार नाही की तू आलाखा नाही कम्प्लीट केला. त्याला बोलतील त्याला बेमेत त्याला सांगतील की बेमेत आलाखा असा आहे, पण त्याला बोलणार नाही की तू परत जाऊन आलाखा, परत तू शेमा बोल, परत तू काय बोल. याला निर्ईन म्हणजे कसं तू केलास असं पुढच्या लक्षात ठेव असं कर. मोदीम मध्ये त्याला सांगणार नाही की तू त्याला करेक्ट करायला पाहिजे, पण आलाखा असा आहे तर त्याला आपल्याला करेक्ट पण नाही करणार. त्यामुळे जसं पुढच्या वेळेला आपण बघू परत एकदा स्टार्ट करू परत एकदा आपण, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आपण राशीमधनं बघू आणि परत आपण परत त्याचा जो हे आहे तो परत आपण एस्टॅब्लिश करूया गोष्टी. विसरता प्रश्न इथपर्यंत? तुझा खूप तोदा बाबा सगळ्यांना थँक्यू. स्कूल Thank you, Rabbi. स्कूल बोलतो तोदा جزاكم स्कूल बोलतो बलायला नाही बोलतो. आपण 2 मिनिटात शिव चालू करू बिचारा बेतात शेम तुझा श्रीमंत चोर टाकलं तर